महाराष्ट्रात एकच घंटा होती. कोणी देव पावला म्हणून ती वाजवायचं, तर कोणी देवावरती राग आला म्हणून ती वाजवायचं. पण घंटा एकच, ती घंटा शरद पवारांची. गेल्या 50 पेक्षा अधिक वर्ष पवारांनी आपल्या भोवती महाराष्ट्राचं राजकारण बांधून ठेवलं. पण 2014 पासून नवीन देव आले आणि जुन्या देवांचं महत्व संपुष्टात येऊ लागलं. अजितदादांचं अकाली निधन झालं आणि शरद पवारांचं वय झालं. साहजिकच या कुटुंबाच्या राजकारणाचा होल्ड आणि महत्व माहिती असणारे नवे प्लेयर समोर यायला लागले. एकीकडनं रोहित पवार, दुसरीकडनं पार्थ आणि जय आणि तिसरीकडनं युगेंद्र. तसं म्हणायला गेलं तर सख्खे चुलत, चुलत चुलत असं या एकमेकांचं नातं. पण सगळ्यांनाच राजकीय महत्वाकांक्षा. अगदी शेताच्या वाटण्या पडतात आणि या वाटणीसाठी डावपेच आखले जातात. तसेच डावपेच सध्या पवार कुटुंबात रंगताना दिसतात. अजित पवारांच्या जाण्यानंतर तर या शहकटशहाच्या राजकारणाला ऊत आलेला आहे. काय आहे पवार कुटुंबाचं राजकारण, सध्या नेमकं काय घडतंय आणि पवार कुटुंबाचा उत्तराधिकारी म्हणून समोर येण्याचा प्रयत्न कोण कसा करतंय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तर हा विषय चर्चेत येण्याचं कारण म्हणजे काल रोहित पवार आणि जय पवार यांचं आलेलं स्टेटमेंट. रोहित पवारांनी काल पत्रकार परिषद घेतली. मुळात अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवारांच्या प्रचारात रोहित पवार सहभागी झाले होते. काल मतदान होतं. या दिवशीच पत्रकार परिषद घेतल्यानं रोहित पवारांचं नेमकं नरेटिव्ह काय हा प्रश्न विचारला जाणं क्रमप्राप्त होतं. असो, तर काल रोहित पवारांनी राजकारणात काही सांगता येत नाही वगैरे अशी स्टेटमेंट्स केली. पण त्यासोबतच जय विरुद्ध युगेंद्र असा सामना होईल असंही स्टेटमेंट केलं. खरं तर बारामतीच्या राजकारणातनं जे पवार कुटुंबाकडे पाहतात त्यांच्या मते रोहित पवारांनी हे स्टेटमेंट करण्याची गरजच नव्हती. अर्थात गरज होती का नव्हती हा नंतरचा विषय. मुख्य विषय रोहित पवार काय करू पाहतायत हाच आहे. जय पवारांनी देखील उमेदवारीवरनं स्टेटमेंट केलं. युगेंद्र पवार देखील बोलले आणि या घरातल्या ज्युनियर लोकांच्या चुकांवरती पांघरून घालण्यासाठी वडिलकीच्या नात्याने श्रीनिवास पवार मैदानात आले. हे झालं काय काय झालंय ते. पण त्यासाठी बारामतीच्या पवार कुटुंबाच्या राजकारणाचा इतिहास पाहावा लागतो. हा इतिहास पाहिला तरच कोणाचा नेमका कशावरती क्लेम होता, आहे आणि राहील याचा अंदाज लावता येतो. तर पवार कुटुंबाच्या राजकारणाचा श्री गणेशा केला तो शारदाबाई पवार यांनी. त्यांच्यामुळे या कुटुंबाला राजकीय ओळख मिळाली. त्यानंतर राजकारणात आले ते शरद पवारांचे बंधू वसंतराव पवार. त्यांनी निवडणूकही लढवली. पुढे त्यांचं निधन झालं आणि पवार कुटुंबाचा राजकीय वारसा शरद पवारांकडे आला. पण इथं तो आला आप्पासाहेब पवारांच्या मार्फत. आप्पासाहेब पवार हे सगळ्याच बाबतीत थोरले. साखर कारखाना कसा उभा करायचा, कसा चालवायचा यात आप्पासाहेबांचा हातखंडा. त्यामुळे विखे ते अकलूजचे मोहिते पाटील असा आप्पासाहेबांचा कनेक्ट वाढलेला. पर्यायानं बारामतीत आप्पासाहेबांचं वर्चस्व होतं. पण इथं शरद पवार राजकारणात आले आणि आप्पासाहेब पवार आपल्या शेतीच्या प्रयोगात रमले. त्यानंतर हे राजकारण आलं ते तिसऱ्या पिढीकडं. तिसऱ्या पिढीत आप्पासाहेब पवारांचे पुत्र राजेंद्र पवार हे समोर येत होते. राजेंद्र पवारच राजकारणात येतील असं सगळ्यांना वाटत होतं. पण इथे आपलं नाणं खणखणीत वाजवलं ते अजित पवारांनी. अजित पवारांचे वडील अनंतराव पवार तसे पवार कुटुंबासाठी आउटसाइडर्स ठरलेले. कुटुंबाची लेगसी सोडून अनंतराव पवार सिनेमाच्या क्षेत्रामध्ये हातपाय आजमावत होते. इकडे मात्र इतर असणारे प्रतापराव पवार, आप्पासाहेब पवार अशी शरद पवारांची फॅमिली आर्थिक पातळीवर जम बसवून गेलेली. अनंतराव पवार या भावाभावांच्या लेगसीत आउटसाइडर ठरलेले. अनेकदा अजित पवार आपल्या भाषणातनं किस्से सांगायचे. यात पोल्ट्री सुरू केली, गाडीवरनं भाजी विकायला पुण्यात जायचो असे ते किस्से असायचे. सुलते मुख्यमंत्री आणि पुतण्या भाजी विकायला जायचा म्हणून अनेकांना हे किस्से पचायचेच नाही. पण ही वस्तुस्थिती बारामतीच्या सगळ्या जुन्या लोकांना ठाऊक आहे. अजित पवार आणि त्यांचं कुटुंब हे संपूर्ण पवार फॅमिलीच्या लेगसीतनं बाहेर पडल्यासारखं होतं. पण इथं मात्र आपलं कर्तृत्व दाखवलं ते अजित पवारांनी. अजित पवारांनी तरुणांची फळी उभा केली. कारखान्याच्या राजकारणातनं स्वतःला सिद्ध केलं आणि पवार कुटुंबाच्या इतर सदस्यांवर मात करत ते पुढे आले. अनेकदा शरद पवारांनी अजित पवारांना राजकारणात आणलं असे दावे केले जातात. चुलते असल्याने हे दावे खरे देखील म्हणता येतात. पण अजित पवारांनी आपला हक्क, आपला अधिकार स्वतःच्या हिमतीवर मिळवलेला. असो, तर त्यानंतर अप्पासाहेब पवारांचे पुत्र राजेंद्र पवार हे राजकीय पिचवर मागे गेले किंवा त्यांनी तसे प्रयत्नच केले नाहीत.
आता या दोन पिढ्यांच्या राजकारणातनं तिसऱ्या पिढीचं राजकारण आपल्याला पाहावं लागतं. तिसऱ्या पिढीत राजेंद्र पवारांचे पुत्र रोहित पवार, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार आणि श्रीनिवास पवारांचे पुत्र युगेंद्र पवार हे पुढे येऊ लागले. इथं रोहित पवारांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली. पर्यायानं ते सिनियर झाले. वडिलांचं राजकीय नुकसान हे बॅकफूट वरती राहून झाल्यानं रोहित पवारांनी मात्र तिसऱ्या पिढीत राजकीय सिनियरिटी घेऊन डावपेच आखले. अजित पवार इथं बापापेक्षा चुलत्याचा लाड जास्त या न्यायानं वागले. कारण मनात असतं तर मुलांसाठी म्हणून रोहित पवारांच्या राजकारणाला कधीच अजितदादांनी पुढे आणलं नसतं. पण अजित पवारांनी मात्र ते केलंच नाही. अजित पवारांनीच भविष्यातली गरज म्हणून कर्जत जामखेड स्वतःसाठी तयार केला होता. हा संपूर्ण मतदारसंघच त्यांनी रोहित पवारांना देऊन टाकला. राजकारणात रोहित पवार सिनियर झाले. मावळमधनं पार्थ पवारांनी प्रयत्न करायला सुरुवात केली तेव्हा मात्र थोरल्या पवारांनी किती पवार इलेक्शन लढवणार असा प्रश्न उपस्थित केला. पार्थ पवारांच्या राजकारणाला सुरुवात होण्यापूर्वीच अडथळा आणला गेला. त्यानंतर पार्थ पवारांचं संसदीय राजकारण सुरू झालंच नाही. दुसरीकडे अजित पवार विभक्त झाले आणि इथं कुटुंबातल्या इतर सदस्यांना स्पेस दिसली. अजित पवारांच्या विरोधात पराभव होणार याची जाणीव युगेंद्र पवारांना पहिल्या दिवसापासूनच होती. तरी सुद्धा त्यांनी निवडणूक लढवली ती आपली राजकीय दावेदारी सिद्ध करण्यासाठी. ज्याप्रमाणे सुनेत्रा पवारांनी सुद्धा लोकसभा लढवली त्यानंतर त्या राज्यसभेवर गेल्या. परिणामी त्यांचं राजकीय अस्तित्व मान्य झालं आणि अजित पवारांच्या पश्चात नेतृत्व त्यांच्याकडे आलं. जर सुनेत्रा पवारांनी लोकसभा लढवलीच नसती तर राज्यसभा मिळवणं इतकं सोपं गेलं असतं का? आणि आजपर्यंत त्यांचं राजकारण सुरू झालं नसतं तर अजित पवारांनंतर त्या राजकीय उत्तराधिकारी म्हणून समोर आल्या असत्या का? थोडक्यात युगेंद्र पवारांना देखील ही जाणीव असल्यानं त्यांनी पराभव तर पराभव पण क्लेम ठेवण्यासाठी थोरल्या पवारांसोबत जोडून घेतलं. अजित पवारांच्या निधनानंतर मात्र हे राजकारण 360 डिग्रीने बदलल्याचं दिसतं. श्रीनिवास पवार अजित पवारांच्या विरोधात गेलेले, त्यांनी शरद पवारांना साथ दिलेली. अजित पवारांच्या पश्चात मात्र ते अजित पवारांच्या कुटुंबाच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेले दिसतात. 13 दिवस झाले नाहीत तरी शपथ घेतली म्हणून पवार कुटुंबातनं टीका सुरू झालेली. पण त्यावेळी श्रीनिवास पवार हे पवार कुटुंबातले एकमेव सदस्य होते ज्यांनी अजित पवारांची सगळी कार्य तिसऱ्या दिवशीच झाल्याचं सांगून टाकत सुनेत्रा पवारांच्या निर्णयाला व्हॅलिडेशन देण्याचं काम केलं. थोडक्यात आत्ताच्या गणितात सख्खा भाऊ पुन्हा अजितदादांच्या कुटुंबासोबत उभा राहिल्याचं दिसू लागले. आता येऊयात कालच्या स्टेटमेंट्सकडे. जय पवार हे पुढचे उमेदवार असतील अशी चर्चा करून मुळात सुनेत्रा पवारांचं नेतृत्व म्हणजे तात्पुरती सेटलमेंट असल्याचं नरेटिव्ह कोण मुद्दामून पेरतय का असा प्रश्न विचारावा वाटतो. जय पवारांना तसा प्रश्न विचारण्यात आला त्यावरती ते बोलले पण रोहित पवार मात्र विस्ताराने बोलत गेले. ज्यामध्ये पवार कुटुंबातली राजकीय स्पेस रोहित पवार मिळवू पाहतायत हे दिसून येतं. आपलं कुटुंब वेगळं आहे आणि राजकीय निर्णय वेगळे आहेत हे सांगताना रोहित पवार म्हणाले की उद्या तिकडून जय पवार मैदानात असतील आणि इकडून साहेबांनी युगेंद्र पवारांना उमेदवारी दिली तर तशी लढत होईल. अर्थात यावेळी साहेबांनी मला उमेदवारी दिली तर मी देखील लढेल असं मात्र रोहित पवार म्हणत नाहीत किंवा या प्रश्नाचं उत्तर ते टाळताना दिसतात. इतिहास पाहिल्यावर अजित पवार आणि श्रीनिवास पवार या कुटुंबात देखील फळी कायम राहण्यासाठी हे वक्तव्य त्यांनी केलं का असा प्रश्न पडताना दिसतो. तो नेमका का? तर यावरती श्रीनिवास पवार म्हणाले ते महत्वाचं ठरतं. श्रीनिवास पवार अप्रत्यक्षरित्या रोहित पवारांना उद्देशून म्हणाले की तुम्ही म्हणता भाजपला किंवा बाहेरच्या लोकांना पवार पवार लढत हवीये तर तुम्ही कुटुंबाच्या पातळीवर बसून पवार पवार लढत होऊ नये म्हणून प्रयत्न करायला पाहिजेत. श्रीनिवास पवारांचं हे विधान कोणत्याही कुटुंबातल्या वडिलकीच्या माणसांचं जसं वक्तव्य असतं तसंच आहे. म्हणजे कसं तर बाहेरचे मस्त भांडणं लावतायत, तुम्हाला कळत नाही का आपल्या आपल्यात भांडायचं नाही. श्रीनिवास पवार काल थेटपणे मैदानात उतरल्यानं आणि त्यांनीच कान टोचल्यानं रोहित पवार एक प्रकारे टीकेचे धनी झालेत हे देखील खरं. आणि त्यातूनच रोहित पवारांनाच राजकीय दृष्ट्या कुटुंबांचं एकत्र येणं नकोय म्हणूनच त्यांनी हे वक्तव्य जाणीवपूर्वक केल्याची चर्चा सुरू झाली. अर्थात जो तो आपली राजकीय स्पेस मिळवणारच. पवार कुटुंबाचं राजकारण म्हणजे एक लेगसी आहे आणि ती मिळवण्याचं राजकारण सुरू झालेलं आहे हे मात्र नक्की.